नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो। आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत। अलीकडेच राज्य सरकारने द गोवा लॉजिस्टिक्स अँड वेअरहाऊस पॉलिसी 2023 अधिसूचित केलेली आहे। नेमकी काय ही पॉलिसी आहे? लॉजिस्टिक पॉलिसी म्हणजे नेमकं काय आणि गोव्याला लॉजिस्टिक हब करणार अशा पद्धतीची ही चर्चा सुरू आहे आणि याच अनुषंगाने हा विषय समजून घेण्यासाठी आणि नेमका या पॉलिसीचा किंवा या उद्योगाचा नेमका गोव्याला नेमका काय फायदा होणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत आहेत गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या लॉजिस्टिक सेलचे चेअरमॅन गोव्याचे एक उद्योजक चंद्रकांत गावस। सर, स्वागत आहे आपलं गोवन वार्ता लाईव्हच्या या कार्यक्रमात। सर, लॉजिस्टिक वेअरहाऊस हे विषय म्हणजे उद्योग जगतात किंवा इंडस्ट्रीच्या जगतात सर्वसामान्यपणे चर्चिले जाणारे शब्द आहेत। सर्वसामान्य लोकांना हे लॉजिस्टिक बिजिस्टिक काय आहे हे काय समजत नाही, परंतु मोपा विमानतळ आणि त्यानंतर किंवा MPA ऑथॉरिटी या लॉजिस्टिक हबची चर्चा गतिमान झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि गोवा हे लॉजिस्टिक हब होऊ शकतं अशा पद्धतीची विधानंही आम्ही यापूर्वी ऐकलेली आहेत। त्यावेळचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे त्या दृष्टिकोनातून खूप सक्रिय होते आणि त्यांनी अनेक बैठकाही त्या अनुषंगाने घेतल्या। सर, आपण सुरुवात करूया। तर गोवा लॉजिस्टिक्स अँड वेअरहाऊस पॉलिसी 2023 हे लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस पॉलिसी म्हणजे नेमकं काय? ही पॉलिसी अधिसूचित केलेली आहे, त्यामुळे अधिसूचित केल्यानंतर नेमका कशा पद्धतीनं हा प्रोसेस सुरू होणार आहे आणि हा विषय जर नेमका सर्वसामान्य गोयकरांना जर समजून घ्यायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीनं हा विषय समजून देणार? सर्वप्रथम धन्यवाद तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल। मी पहिल्यांदा आपण समजून घेऊया लॉजिस्टिक म्हणजे एक्झॅक्टली काय। येस। तर लॉजिस्टिक म्हणजे ज्या पद्धतीने कनेक्टिव्हिटी म्हणजे जोडणे, दळणवळण म्हणजे दळणवळण हा शब्द एकदम मराठीत बसतो। दळणवळण, आता ह्या दळणवळणासाठी काय करावं, कशा पद्धतीने पुढे जावं, तर गोमंतकामध्येच नव्हे तर संबंध भारतामध्ये कनेक्टिव्हिटी म्हणजे रेल कनेक्टिव्हिटी झाली, एअर कनेक्टिव्हिटी झाली, रोड कनेक्टिव्हिटी झाली आणि इनलँड वॉटर म्हणजे वॉटर कनेक्टिव्हिटी झाली। ह्या चारही माध्यमातल्या कनेक्टिव्हिटी करण्यासाठी व्यवहार जो होतो त्याला लॉजिस्टिक हे अशा पद्धतीने व्यवहार होतो। म्हणजे त्याच्या पद्धतीने रोड इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे, एअरपोर्ट इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे, रेल्वे इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे। अगोदर फक्त पॅसेंजरसाठी रेल्वे असायचं, अगोदर फक्त प्लेन पॅसेंजरसाठी असायचं, पण जगामध्ये संपूर्ण जर कार्गो पोचवायला पाहिजे तर तो कार्गो पोचवण्यासाठी इंटरनॅशनल एअरक्राफ्ट पाहिजेत आणि हे पाहिजे। आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे मोपा एअरपोर्ट झाल्यानंतर आपण त्याच्या पुढच्या विषयावर नंतर जाऊया कशा पद्धतीने पुढे जाणार आहे ते। पण जस्ट अन एक्झाम्पल, गोव्यामध्ये लॉजिस्टिक हब सुद्धा तयार व्हावा त्याच्या धर्तीने आपला बाली येथे कॉन्कर आणि कोंकण रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमानाने एक मल्टी मॉडेल लॉजिस्टिक हब तयार झालेला आहे प्रेझेंट। आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्सने या चारही क्षेत्रामध्ये उत्तम भरारी घेतली। आमचा अध्यक्षाचा कालखंड असतो 2 वर्षाचा, अध्यक्ष बदलतो, मेंबर्स बदलतात, पण अध्यक्ष ज्या पद्धतीने सपोर्ट करतो मेंबर्सना आणि आम्ही काम करतो, सरकार आणि इंडस्ट्री जोडीने गेल्यानंतर खूप समर्थन मिळतं। ही लॉजिस्टिक पॉलिसी आज 2023 गोमंतकामध्ये केलेली आहे, जी केली आत्ता झालेली आहे ती 17 सप्टेंबर भारत देशाच्या पंतप्रधानाने 22 लॉजिस्टिक पॉलिसी केली। त्याच धर्तीवर गोमंतकामध्ये केलं आणि त्याच्यानंतर आम्ही सतत पाठीमागे लागून जवळजवळ 16 ते 17 पॉइंट्स त्यांना दिले सरकारने आणि सगळे पॉइंट त्यांनी इम्प्लिमेंटेशन केलं। आता तुम्ही म्हणालात की वेअर हाऊसिंग, अगोदर काय होतं, लॉजिस्टिक होतं पण वेअर हाऊसिंग म्हणजे गोडाऊन्स ते त्याच्यावर इंडस्ट्री म्हणून त्यांना कनेक्ट केलं नव्हतं। पण आज उद्योजकांना एक संधी मिळावी म्हणून सरकारने
त्या वेअर हाऊसिंगला लॉजिस्टिकमध्ये कनेक्ट केलेलं आहे. इंडस्ट्रीला तुम्ही वेअर हाऊसिंग सुद्धा देऊ शकता, तिथे तुम्हाला सबसिडी देणार, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मदत करणार, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि दिस इज कॉल अन एक्झॅक्टली द लॉजिस्टिक. सर, लॉजिस्टिक हा प्रामुख्याने इंडस्ट्रीशी संबंधित विषय आहे. आता इंडस्ट्रीशी जरी संबंधित विषय असला तरी त्याचा सर्वसामान्याशी विषय आहे, कारण सर्वसामान्य म्हणजे फॉर एक्झाम्पल शेतकरी असेल किंवा एखादा कारागीर असेल किंवा एखादा कुठलाही एक स्मॉल स्केल इंडस्ट्रीयल असेल की ज्याचा माल हा जो फायनल प्रॉडक्ट असतो त्या प्रॉडक्टसाठी महत्त्वाचा असतो, आणि त्याच अनुषंगाने या दोघाही घटकांचं योग्य पद्धतीनं कनेक्टिव्हिटी होऊन तो माल योग्य वेळेत तिथं पोचणं आणि त्या मालाचा योग्य वेळेत जर फायनल प्रॉडक्टसाठी जर वापर झाला तरच त्याला व्यवस्थित मार्केट मिळू शकतं. आता लॉजिस्टिक म्हटल्यानंतर सर्वात मोठा विषय जो तुम्ही आत्ताच उल्लेख केला की डेव्हलपमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, मग तो रोड इन्फ्रास्ट्रक्चर असू दे, एअर इन्फ्रास्ट्रक्चर असू दे किंवा इनलँड वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर असू दे. आता एअर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत जर आपण बघायला गेलं तर दाबोळीनंतर आज फुल फ्लॅज मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू झालेला आहे. या एअरपोर्टचा पहिलाच टप्पा पूर्ण झालेला आहे, अजून 3 टप्पे आहेत, आणि प्रामुख्याने या एअरपोर्टकडे कमर्शियल एअरपोर्ट म्हणून या एअरपोर्टकडे पाहिलं जातं. म्हणजे कार्गो ट्रान्सपोर्टेशन हे या एअरपोर्टच्या मार्फत होणार आहे. आतापर्यंत तुम्ही ज्या वास्कोत स्थायिक आहात त्या वास्कोत जो MPA आहे पोर्ट, त्या पोर्टच्या माध्यमाने ही सगळी लॉजिस्टिकल ॲक्टिव्हिटीज सुरू होत्या. आता जर गोवा आपलं छोटं आणि एरवी तुम्हाला माहीतच आहे की गोव्याचे लोक, गोयकार हे पर्यावरणाच्या बाबतीत खूपच सेन्सिटिव्ह, त्यामुळे ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीनं मेजर इन्फ्रास्ट्रक्चरचा एखादा प्रोजेक्ट येतो त्याला विरोध हा होतच असतो. तर या लॉजिस्टिक पॉलिसीच्या आणि वेअरहाऊसच्या अनुषंगानं अशा पद्धतीनं मोठा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची गरज लागणार आहे. तर यासाठी छोट्याशा गोव्यात तशा पद्धतीनं लोक ही पॉलिसी किंवा या पॉलिसी अंडर जे आता काय प्रोजेक्ट येणार आहेत ते स्वीकारतील काय, किंवा त्यांनी जर स्वीकारायला पाहिजे तर त्यांना तुम्ही काय नेमका मेसेज देणार की कशासाठी त्यांना ते स्वीकारायला पाहिजे? तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. आता गोव्यामध्ये मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट झाला, फर्स्ट फेज सुरू झाली. आता 20 तारीखला त्यांचं इंटरनॅशनल एअरक्राफ्ट चालू होणार आहे. आणि इंटरनॅशनल एअरक्राफ्ट जेव्हा चालू होतील त्या डोमेस्टिकमध्ये त्यांनी लॉजिस्टिक मोमेंट्स वगैरे काय सुरू केले नाही, त्यावेळी त्यांचा तो इन्फ्रास्ट्रक्चर तयारी झाला नव्हता. आता 20 तारीखला जेव्हा ते सुरुवात करणार तेव्हा ॲटलिस्ट महिन्याला एक 5 टन तरी जरी माल गेला तरी ते खूपच आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी आता त्यांनी ट्रेन मॅन पॉवर तिथे घेतलेली आहे. ओके. म्हणजे लोकल, आणि हा लॉजिस्टिक हा विषय असा आहे की कुठे बाबा पोल्युशन क्रिएट करणारा आहे असं काय होणार नाही आहे. आता हब म्हटल्याबरोबर तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या, तुम्ही म्हटलं की साधा एक खेळणी बनवणारा एक जर असला तर कारागीर, तर त्या कारागिराचा माल फक्त त्या जागेपुरताच न राहता, गोव्यापुरता न राहता तो इंटरनॅशनली त्याला मान्यता मिळायला हवी. आणि इथे जर त्याला 10 रुपये मिळत असतील तर त्यांना 500 रुपये तिकडे मिळून म्हणजे त्याला तो फायदा मिळणार. ज्या वेळेला भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसीचं उद्घाटन केलं त्यावेळेला सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना तिथे बोलून त्यांचा अनुभव तिथे सांगायला लावला होता. आणि ह्याचा फायदा, ह्या लॉजिस्टिकचा फायदा अशा प्रकारचे लॉजिस्टिक हब किंवा मल्टीमोडल हब झाले तर त्या ठिकाणी ड्रायव्हरपासून, ओनरपासून, प्रोड्युसरपासून, कॉन्ट्रॅक्टरपासून, त्या गाडीवर काम करणाऱ्या ड्रायव्हरला सुद्धा तिथे समाधान मिळायला हवं. अशा पद्धतीची नॅशनल पॉलिसी त्यांनी केली आणि त्या धर्तीवर इथे केली. सो इथे लहान, मोठा, छोटा किंवा कुठला अशातला काही फरक होणार नाही. आणि लोकांना विरोध करायचा सुद्धा प्रकार येऊ नये असं माझ्या मते मी लोकांना सांगू शकेन. कारण मोपामध्ये नाही म्हटलं तर सुद्धा आता सध्या जर एक जवळजवळ 170 ते 180 ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्किल्ड वर्कर घेतलेले आहेत ह्या लॉजिस्टिकच्या क्षेत्रामध्ये. उद्या सकाळी समजा सेकंड फेज झालं तर त्यांचं हैदराबाद जसं
लॉजिस्टिकचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी सगळं आहे ना, ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ते इथे करतायत. ओके, हां. फॉर एक्झाम्पल कोल्ड स्टोरेज असणार, हां. लॅबोरेटरी चेकिंग असणार, कस्टम चेकिंग असणार, सगळं तिकडे असणार. आणि ते आता 20 तारीखपासून सुरुवात करतील. मग तिथे जवळजवळ 1000 लोकांना व्यवसाय मिळण्याची संधी आहे. आणि लोकल लोकांना आता सध्या 170 का 180 घेतले त्यांनी, त्याच्यातनं 90% लोक लोकल आहेत. सो आणि इथे लॉजिस्टिक कुठलंही असू दे, आता एक वेळेला काय होतं, हां चला आम्ही MP आहे म्हणजे पोर्ट म्हटल्यावर तिकडून कोळसा येणार, कोळसा म्हणजे ते पोल्युशन करणार, असं लोकांची एक मानसिकता बसलेली आहे गोव्यामध्ये. पण त्याच्यावर सुद्धा उपाय आहे. एकदम आपण बंद करा आणि एम्प्लॉयमेंट बंद करा, रेव्हेन्यू बंद करा, हे असं न होता लॉजिस्टिक हे नॉन पोल्युटेड इंडस्ट्री, वेअर हाऊसिंग इज अ नॉन पोल्युटेड इंडस्ट्री, क्रिएटिंग एन एम्प्लॉयमेंट गोव्यामध्ये, आणि गोव्याला रेव्हेन्यू मिळण्याचं साधन आहे. स्टेट अँड नॅशनल लेवलवर जोडीनं काम करण्यासाठी आपण पुढे यायला. सर, प्रामुख्याने आपण जर बघितलं की लॉजिस्टिक किंवा वेअरहाऊस या दोन्ही गोष्टींचा ज्या ज्या ठिकाणी समावेश होतो तो ते एकतर राज्य कुठल्या तरी प्रॉडक्टच्या बाबतीत एक फेमस असतं. म्हणजे एक ठराविक प्रॉडक्ट जो पूर्ण देशभर त्याचा सप्लाय केला जातो, देशभर आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचा सप्लाय केला जातो. गोव्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर तशा पद्धतीनं एक्सपोर्ट होणारा जर माल, पूर्वी खनिज होता, आता सध्या मायनिंग बंद असल्यामुळे त्याचं तो व्यवहार ठप्प झालेला आहे. त्याच्यानंतर फिश हा मोठ्या प्रमाणात आपला एक्सपोर्ट होतो माल. भाजीच्या बाबतीत, बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपण सगळं इम्पोर्ट करतो. तर गोव्याशी निगडीत मग फिश म्हणा, त्या एक्सपोर्टच्या बाबतीत या लॉजिस्टिक पॉलिसीमुळे किंवा वेअरहाऊस पॉलिसीमुळे त्याला काय नेमका फायदा होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, बाहेरून जो आम्ही माल आणतो, मग भाजी असेल, फ्रूट्स असतील, कडधान्य असेल, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही म्हणता तसं जी शीतगृहे जी आहेत, म्हणजे तशा पद्धतीनं जर ती शीतगृहे जर स्थापन झाली तर त्याचा मोठा फायदा आपल्याला होईल. तर गोव्याशी निगडीत, आपल्या लाईफस्टाईलशी निगडीत जे काय गोष्टी आहेत किंवा जे व्यवहार चालतात इम्पोर्ट एक्सपोर्टचे, त्या बाबतीत नेमकं गोव्याला त्याचा काय फायदा होणार आहे? मी सांगतो तुम्हाला, आता आमचे गोव्यातले शेतकरी आहेत. शेतकरी धान्य प्रोडक्शन करतातच. त्याच्याबरोबर काणकोण सारख्या ठिकाणी म्हणा, आमच्या पेडण्यासारख्या गावामध्ये म्हणा, शेतकरी संघटना आहे, जागृत आहे. आणि ह्या संघटनाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याने आपल्या मिरची लावण्यासाठी, कांदे लावण्यासाठी, देन आम्ही ते हलसणे असे वगैरे म्हणतो ना, कणगे वगैरे, हे सगळं ना बाहेर जाण्यासाठी आपल्याला इथे ठेवून बाहेर माल एक्सपोर्ट करणं. अरे आपण एवढी वर्ष फक्त मायनिंग करतच राहिलो. माझ्यासारखा माणूस मायनिंग मध्ये गुंतून गेला आणि माझ्यासारखे खूप अनेक त्रासातच पडले मायनिंगवर. पण आपण का विचार करू नये दुसरा, तो शेतकऱ्यांना इथे भरपूर फायदा होणार आहे. त्या प्रकारचं ट्रेनिंग सुद्धा दिलं जाणार आहे. ही जी आता पॉलिसी केलेली आहे त्या पॉलिसीतनं स्किल्ड शेतकऱ्यांना सुद्धा बनवलं जाणार आहे. सो त्यांना ट्रेनिंग देणार आहे, त्यांना सबसिडी देण्यात येईल आहे. खरोखर म्हणायचं असेल तर ऑनरेबल चीफ मिनिस्टर श्री प्रमोद सावंतने चांगलं पाऊल उचललेलं आहे. ताबडतोब त्यांनी देशाच्या बरोबर राज्याची पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे. आणि तर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, लहान लहान उद्योजक करणाऱ्यांना फायदा होणार आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर त्यांच्या बरोबर कोण आहेत त्यांना फायदा होणार आहे, दुसरे स्पोर्ट्स ॲटम कोण तयार करणार आहेत गोव्यामध्ये त्यांना फायदा होणार आहे. आणि मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट ॲज बेस्ड ऑन मेड देन मिनिस्टर ऑनरेबल सुरेश प्रभू, कारण मला तिथे त्यांच्या बरोबर हेलिकॉप्टरने फर्स्ट आम्ही दाबोलीला, मोपा ते दाबोली जाण्याची संधी मिळाली. सो आपले संबंध चांगले. तर त्यांचं एक स्वप्न होतं तिथे एक चांगलं हब. आणि कसं आहे, मोपा महाराष्ट्र कनेक्टेड आहे, कर्नाटका कनेक्टेड आहे. फार्मर इथे कमी पडले. आमचं काय क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनात गोवा एकदम लहान आहे, आम्ही तेवढं प्रोडक्शन देऊ शकत नाही. पण मासे म्हणजे फिशिंग इंडस्ट्रीच्या बाबतीत म्हणा, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या बाबतीत म्हणा, सर्व जादा म्हणजे आमच्याकडे आहेत फार्मास्युटिकल कंपनी. बरोबर. आणि त्या आता आणि जास्त वाढत आहेत फार्मास्युटिकल कंपनी. सो वाय वी कॅनॉट टेक चान्स ऑफ दिस इंटरनॅशनल एअरपोर्ट बाय वे. आणि ते एवढं इन्व्हेस्टमेंट करतायत तिथे, कारण वी आर सपोर्टिंग, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आर फुली सपोर्टेड देम विथ द हेल्प ऑफ गव्हर्नमेंट. सगळ्या गोष्टी त्यांना ज्या ज्या काय पाहिजे होत्या त्या आम्ही सपोर्ट करून त्यांना आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते करणार आहे, हैदराबादच्या धर्तीवर इथे करणार आहे.
फिशिंग इंडस्ट्रीला बूम मिळणार आहे, ॲग्रो इंडस्ट्रीला बूम मिळणार आहे, देन ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. आणि जास्तीत जास्त म्हणजे आता सध्या रोडने नवा शेवा म्हणून मुंबईला जिथे आहे ओके तिथे ट्रान्सपोर्टेशन होतं फार्मास्युटिकल कंपनी. ओके एवढ्या लांब रोडने जाणं, ट्रेलर घेऊन जाणं, कंटेनर घेऊन जाणं, त्याच्यापेक्षा इथला एकदम चांगला त्यांचा हे होईल मोपापासून. आणि लोकांना इंडस्ट्री डेव्हलपमेंट म्हणजे मायनिंगवर न डिपेंडेंट राहता हा एक वेगळाच हे विषय आहे. बिंग अन इंटरनॅशनल टुरिस्ट डेस्टिनेशन, टुरिझमसाठी याचा नेमका या लॉजिस्टिक किंवा वेअरहाऊस पॉलिसीचा टुरिझमसाठी काय नेमका फायदा होऊ शकतो? आता बघा, गोव्यामध्ये टुरिझम, आता कॅजिनोमध्ये लोक येतात इथे टुरिस्ट. फॉर एक्झाम्पल आमच्या फेरी सर्व्हिसेस आहे बघा, वी आर स्टेट गव्हर्नमेंट इज गोइंग टू कम विथ डिफरंट टाईप ऑफ फेरी सर्व्हिसेस. सो दोज टुरिस्ट उद्या सकाळी टुरिस्ट एक वेसल आहे, लॉन्च आहे, आणि ती टुरिस्ट लॉन्च घेऊन साखळीला जायला पाहिजे तुम्हाला. द टुरिस्ट विल सी दॅट अट्रॅक्टिव्ह. तुम्हाला सांगतो, गोव्यामध्ये निसर्गाने दिलेला समुद्र आहे. बरोबर. तुम्ही कुट्टाळी ज्वारी ब्रिजच्या आतून सरळ गेला तर तिथून तुम्ही मडकय बाणस्तारी मधून गेलात ना, तर तुम्हाला निसर्ग एवढा दिसतो. आणि तिथून टुरिस्ट बोट घाला, पणजीला या, पणजीहून पिळगावला या, पिळगावहून मग आतमध्ये साखळीला चला, बिचोलीला चला, शिवोलीला चला, असं टुरिस्ट डेस्टिनेशन फिरत राहणार ना. ते पुढचं कशाला? त्याच्यानंतर मग आपण हे पण चालू होणार आहे की मोपा एअरपोर्टला यानी टुरिस्ट लॉन्चने जाऊन सुद्धा आपण बघू शकतो. तिथला कार्गो मुरगावमध्ये अनलोड करायचा आणि छोटा लहान बार्जीसमधून मोपाला नेण्याचा सुद्धा प्रकार चालू होणार आहे. आता रोड कनेक्टिव्हिटी तुम्हाला माहिती आहे की आता सध्या रोड आम्हाला मोपा कुठून जावं लागतं. तो रोड ती ब्रिज वगैरे सगळं झाल्यानंतर रोड कनेक्टिव्हिटी एनिथिंग. मग तिथून कर्नाटकाहून जो कार्गो होणार डायरेक्ट मोपाला जाणार. याचा अर्थ असं नव्हे की दाबोलीम बंद होणार म्हणून. दाबोलीमचं एक्झिस्टिंग अजूनही चालू आहे. थोड्या प्रमाणात त्यांनी कमी केलंय कारण त्यांनी कोल्ड स्टोरेज होतं ते बंद केलेलं आहे, पण तिथून पण चालू आहे इन ॲडिशन टू अ पॅसेंजर. आता मेन फोकस जो राहणार आहे तो मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट राहणार आहे. आता मोपा इंटरनॅशनलच्या एअरपोर्टच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर लिंक रोडचं काम जोरात सुरू आहे. तो लिंक रोड एकदा कनेक्ट झाला की ऑटोमॅटिक रोड कनेक्टिव्हिटी ही त्या ठिकाणचा तो प्रश्न सुटला. आता प्रश्न आहे की जेव्हा लॉजिस्टिक हब किंवा लॉजिस्टिकचा प्रश्न येतो, केवळ एक रोड कनेक्टिव्हिटी असून चालत नाही, तर तिथे रेल कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीनं कार्गोसाठी आवश्यक ज्या पद्धतीची वाहतूक अपेक्षित आहे ती वाहतूक केवळ रोड कनेक्टिव्हिटीनंच होत नाही, तर रेल कनेक्टिव्हिटीच्या अनुषंगाने काय प्लॅनिंग वगैरे काय झालंय का? आहे. कोकण रेल्वेकडे बोलणी सुरू आहे. रेल कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत पण बोलणी सुरू आहे आणि इनलँड वॉटरवेजच्या संदर्भात पण बोलणी सुरू आहे. ही काय स्लोली इट विल डेफिनेटली होणार आहे. ते इट इज नॉट इम्पॉसिबल, फक्त विजन पाहिजे. आणि द वे प्रेझेंट चीफ मिनिस्टर इज गोइंग आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण गोवा असं करायचा विचार आहे ना, या माध्यमातून केलं तर मी म्हणतो की 100% होणार आहे ते. सर, माझा शेवटचा प्रश्न की गोवा लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस पॉलिसी 2023 आता ऑलरेडी नोटिफाईड झालेली आहे, तर ह्या पॉलिसीचा प्रवास आता कसा राहणार आहे? म्हणजे कुठल्या गोष्टी कुठल्या टप्प्यानं पूर्ण होणार आहेत आणि खऱ्या अर्थानं ही पॉलिसी प्रत्यक्षात कधी येणार आहे? हे बघा, प्रत्यक्षात आता 20 तारीखपासून तुम्हाला मोपा एअरपोर्टचं सेकंड फेज इंटरनॅशनल फ्लाईट जेव्हा चालू होणार आहे त्यावेळेला येणार आहे. एक दुसरी गोष्ट, सरकारने आणि इंडस्ट्री असोसिएशनने सरकारकडे विनंती करून फास्टेज आणलेला आहे. ओके. आता ना लेफ्ट टू द इंडस्ट्री आले, लेफ्ट टू द इन्व्हेस्टमेंट कोण करणार आहे त्यांच्यावर जसा त्यांना फायदा. फॉर एक्झाम्पल, एकट्याची इंडस्ट्री गोव्यामध्ये जवळजवळ नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा अशा जवळजवळ इंडस्ट्रियल इस्टेट 18, 22, 25 आहेत वेगवेगळ्या. फॉर वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेट इज अ ह्यूज इंडस्ट्री मेन. थोड्यामध्ये आता इंडस्ट्री मिनिस्टर ऑनरेबल मिस्टर मोविन गुदिनो इज ट्राइंग टू द फॅक्टरीज विच आर क्लोज डाऊन ॲट द इंडस्ट्री to start those factories so that no industrial estate will remain
ॲज ए बाबा त्या फॅक्टरीमध्ये 17 फॅक्टरी आहेत तर तिथे 10 फक्त चालू आहे आणि 7 बंद आहे असं होण्याचा प्रश्न येणारच नाही आहे येणाऱ्या काळामध्ये द वे ही इज वर्किंग आणि चीफ मिनिस्टर इज सपोर्टिंग हिम. तर त्याच्यामुळे मी काय म्हणतो ही जी पॉलिसी आहे ती ऑलरेडी लोकांमध्ये आणि त्याची जर एक्झिस्टिंग फॅक्टरी आहे तिथे तर त्यांनी एक तिथं वेअर हाऊस घालावं. बरोबर. वेअर हाऊस घातल्यानंतर तिथला त्याचा माल कशा पद्धतीने मोल्ड करता येईल, कुठे घालता येईल, काय करता येईल, त्याच्यासाठी ॲडिशनल एम्प्लॉयमेंट किती पाहिजे तर त्या इंडस्ट्रीवाल्याने ते ठरवायला हवं. सरकारने तुमच्या हातात दिलेलं आहे. नाव हाऊ टू टेक इट, दॅट इज युअर जॉब. So that we also are going to tell our fellows, stakeholder, after this we have just received this. So आमच्या मेहनतीला 18 पॉइंट्स गोवा चेंबर ऑफ कॉमर्सने दिले आणि सरकारने ते आपल्या Accept पॉलिसीमध्ये एक्सेप्ट केले. इट्स टू गुड ना. म्हणजे इट इज अ कोऑपरेशन कोऑर्डिनेशन इंडस्ट्री अँड द गव्हर्नमेंट असं चाललेलं आहे. सो ते मेजर काम तुम्ही सांगितलेला उत्तम प्रश्न आहे की आम्ही ठरवायला हवं. आता उद्या सकाळी किशोरजीने एक फॅक्टरी घातली पेडण्याला तिकडे आणि तिथे एक शेड बांधली आणि त्या शेडचं वेअर हाऊसिंग केलं. अरे किती तुम्हाला डिमांड आहे तिथे वेअर हाऊसिंग करून. प्रत्यक्षात पहिल्यांदा म्हणजे तुमच्या गावची लोक तुम्ही तयार करणार, म्हणजे तुम्ही नोकरी सोडून तुमचं इन्व्हेस्टमेंट करून तुमचा स्वतःचा धंदा मालक होणार. अशा पद्धतीचं लोकांनी पुढे यायला हवं आणि जास्त करून यंग तरुणांनी, शिकलेल्या तरुणांनी, आफ्टर पासिंग ग्रॅज्युएशन MBA BCom अशा स्टुडंट्सांनी स्वतः सेल्फ म्हणजे सरकार म्हणतात ना आत्मनिर्भर बना, स्वावलंबी बना, स्वतःच्या जीवावर चला. नोकरी कशाला सरकारची नोकरी पाहिजे हो. स्वतःचा 5 रुपयाचा जरी फायदा असेल तर तो स्वतःच असेल मालक. मला माहिती आहे मी 25 वर्ष दुसऱ्याकडे नोकरी केली, मला काय विचारच करता येत नव्हता आणि स्वतः नोकरी करून स्वतः धंदा करून काय मिळवता होतं. म्हणजे एक असायला पाहिजे की माझा समाजाशी संबंध आहे आणि मी नोकरी करताना काय देऊ शकत नाही पण धंदा करताना मी समाजाशी जवळीक बांधून समाजाला निगडीत राहून काहीतरी देऊ शकतो. ह्या माध्यमातून जर लोकांनी केलं तर खरोखरच ह्या लॉजिस्टिकचा फायदा म्हणजे ज्या लोकांनी स्वप्न केली होती किंवा स्वप्नात केलं होतं. खरंच सांगतो सुरेश प्रभू मला नेहमी म्हणायचे की इथं गोव्यामध्ये चांगला चान्स आहे, संधी आहे. अजूनही ते मंत्री जरी नसले तरी पण म्हणतायत बरोबर व्हायला पाहिजे आणि सपोर्ट आहे त्यांचा. मला वाटतं चंद्रकांत गांव सरांनी अगदी योग्य पद्धतीनं या आजच्या वार्तालापाचा समारोप केलेला आहे. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हे स्वप्न मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पाहिलेलं आहे. नुसतं स्वप्न पाहिलेलं नाही तर त्यांचे जे जे काय निर्णय, जे जे काय पॉलिसीज, धोरणं येत आहेत ती त्याच अनुषंगाने येत आहेत. स्वयंपूर्ण गोव्याच्या बाबतीत ही जी लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस पॉलिसी जी सरकारने अधिसूचित केलेली आहे त्या पॉलिसीमुळे एक मोठा आधार किंवा एक मोठं प्रोत्साहन या आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्याला मिळणार आहे. जसं सरांनी आता सांगितलं की केवळ सरकारी नोकरीच्या मागे न धावता तुम्ही स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा धंदा सुरू करू शकता आणि त्याच्यासाठी ही एक सुवर्ण संधी या लॉजिस्टिक पॉलिसीमधून तुम्हाला प्राप्त होणार आहे. लॉजिस्टिक पॉलिसी म्हणजे शब्द जरी आपल्याला मोठे वाटले असले तरी या पॉलिसी अंतर्गत ज्या काय व्यावसायिक संधी मिळणार आहेत त्या व्यावसायिक संधी या गोयकरांनी, गोव्याच्या सुशिक्षित युवकांनी या संधी घेणं अपेक्षित आहे. आणि जसं त्यांनी यापूर्वीच सांगितलं आहे की GCCI जी एक प्रमुख ऑर्गनायझेशन आहे इकडच्या इंडस्ट्रियलिस्टांचं, त्यांच्याकडनं पूर्ण प्रोत्साहन, पूर्ण मार्गदर्शन अशा युवकांना मिळणार आहे जे युवक स्वतःचा धंदा, स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात. या पॉलिसी अंडर वेगवेगळे बदल घडणार आहेत. मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट राज्यात येणार आहे आणि मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टवरती आता 20 तारखेनंतर जसं सरांनी सांगितलं की इंटरनॅशनल फ्लाईट सुरू होणार आहेत. त्यामुळे जसं डोमेस्टिक फ्लाईट्सच्या अनुषंगाने लॉजिस्टिक गोष्टींना आता चालना मिळालेली आहे तशीच आता इंटरनॅशनल फ्लाईट सुरू झाल्यानंतर वेगळ्या लॉजिस्टिक व्यवहार किंवा संधी त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत. इंडस्ट्रियल ग्रोथ आपली जी आहे गोव्याच्या औद्योगिक विकासासाठी एक महत्त्वाचं योगदान ही लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस पॉलिसी ठरवणार आहे. त्यामुळे GCCI, इंडस्ट्रियलिस्ट आणि राज्य सरकार या सगळ्यांच्या एकमतानं, एकजुटीनं ही पॉलिसी यशस्वी करण्याचं टार्गेट हे सरकारनं ठेवलेलं आहे. आणि सरांनी ज्या आत्मविश्वासानं
ही सगळी बाजू आम्हाला समजावून दिली, त्यांचा जर विश्वास बघितला, त्यांच्या चेहऱ्यावरची ती पॉझिटिव्हिटी बघितली, तर त्यांना नक्कीच विश्वास आहे की ही पॉलिसी गोव्यात यशस्वी होणार आहे आणि या पॉलिसी अंतर्गत अनेकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत, व्यवसायाच्याही संधी मिळणार आहेत. केवळ त्या संधी आपण ग्रॅप्स करणं खूप गरजेचं आहे. अलिप्त राहून किंवा विरोध करून किंवा ह्या गोष्टी शक्यच होणार नाही अशा पद्धतीची नेगेटिव्हिटी ठेवून जर तुम्ही राहिलात तर तुम्ही आहात त्या ठिकाणी राहणार. तुम्हाला जर पुढे जायचं असेल, तुम्हाला जर पुढचा टप्पा गाठायचा असेल तर तुम्हीही रिस्क घेणं गरजेचं आहे. तुम्हीही ह्या चॅलेंजेस, ही आव्हानं स्वीकारण्याची गरज आहे. सर, खरं म्हणजे लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस हा खूप कठीण विषय आहे, परंतु सर्वसामान्य गोयकारांना या नेमक्या पॉलिसीची माहिती मिळावी की काय आहे ही लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस पॉलिसी आणि या अंतर्गत काय नवीन बदल होतील किंवा कुठल्या संधी निर्माण होतील, ही माहिती आमच्या प्रेक्षकांना देण्यासाठीच आम्ही आजच्या या कार्यक्रमाचा खटाटोप केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आमचे अस्सल गोयकार आम्हाला लाभलात हा विषय समजून देण्यासाठी आणि खूप सोप्या पद्धतीनं तुम्ही हा विषय समजून दिलात. मला खात्री आहे की नक्कीच या लॉजिस्टिक पॉलिसीच्या बाबतीत किंचित माहिती, आयडिया ज्याला आपण म्हणतो, ती आमच्या गोयकारांना नक्कीच कळणार असेल. आणि त्यामुळे उद्या समजा कोणी जर त्यांचा बुद्धिभेद किंवा कुठली तरी चुकीची माहिती देण्याचा जर प्रयत्न झाला तर तशा पद्धतीनं त्या प्रयत्नाला आमचे लोक बळी पडणार नाहीत. ज्या पद्धतीनं तुम्ही ती माहिती दिली, ही पॉलिसी आता कशा पद्धतीनं यशस्वी ठरते, केवळ पॉलिसी अधिसूचित करून चालत नाही तर त्या अनुषंगाने बाकीच्याही गोष्टी घडणं अपेक्षित आहे. त्या गोष्टी कशा घडतात आणि ही पॉलिसी कशा पद्धतीनं यशस्वी ठरते ते पाहणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे. सर, तुमच्या वेळेत वेळ काढून तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाला आणि आम्हाला ह्या पॉलिसीच्या बाबतीत माहिती दिली, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. किशोरजी, खरंच मी तुमचे पण आभार मानतो, कारण मला माझा जो अनुभव आहे तो अनुभव शेअर करण्यासाठी तुम्ही मला संधी दिली. आणि त्या संधीचा फायदा मी केव्हा म्हणेन, ज्या वेळेला एक तरुण या पॉलिसीचा अभ्यास करून आपण या पॉलिसीमुळे एक लहानसं युनिट सेटअप करतो आणि ते जेव्हा तो सेटअप करील त्यावेळेला मला खरा आनंद होणार. आपण सरकारला फक्त दोष देऊन चालत नाही. आता सरकार, इंडस्ट्री आणि लोक फक्त विरोध म्हणून विरोध करायचा नाही. लोकशाहीमध्ये विरोध करण्यासाठी, आवाज करण्यासाठी, एज्युटेशन करण्यासाठी, धरणे धरण्यासाठी सगळं ओपन आहे. पण धंदा करण्यासाठी, करणारा, मी आता माझा स्वतःचा मुलगा आहे, MBA झाला, त्याच्यानंतर मी म्हटलं त्याला तुला चांगलीशी नोकरी मिळणार. बार्ज व्यवसाय बंद आहे. आम्ही असलेल्या थोड्या बार्जीस विकल्या, थोड्या आता विकायच्या आहेत, कारण विकायच्या आहेत, चालू झालं तर विकणार नाही. पण काय आहे, मायनिंग बंद आहे, बँकांचा आमच्यावर बोजा आहे, त्या आमच्या पाठीमागे लागले आहेत, तर आपण बाबा विकून तू धंदा करा आणि मी ही समाजसेवा करतो असं म्हटलं तर ऐकत नाही. आय वॉन्ट टू क्रिएट एन एम्प्लॉयमेंट. त्याच्यामुळे मी तुझं आहे त्याच्यावर नाही विसंबून राहणार, पण मी धंदा करणार. आणि तो नोकरी करायला मागत नाहीये. सरकारी नोकरी तुम्हाला कारकून देणार आहे, काय करणार आहे? नाही, मला कारकून व्हायचं आहे. आय हॅव टू क्रिएट एन एम्प्लॉयमेंट. मला लोकांना काम द्यायला पाहिजे, म्हणून मी धंदा करणार आहे. सो ही भाषा आताच्या तरुणामध्ये असायला हवी असं तुमच्या माध्यमातून मी सांगतो. आणि सरकारला, ही सरकारने केलेली पॉलिसी, मी सरकारचा माणूस नव्हे, मी इंडस्ट्रीचा माणूस म्हणून आहे, पण सरकारने केलेल्या पॉलिसीचा जर आम्हाला वाहवा करायचा असेल तर आम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला हवं. म्हणून परत एकदा म्हणतो की तुम्ही मला बोलवलात, माझा अनुभव शेअर करण्यासाठी तुम्ही मला संधी दिली, म्हणून धन्यवाद. धन्यवाद सर.